बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडानंतरचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि 9 डिसेंबर 2024चं हे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये आरोपी पळून जाताना दिसतात, पण पुढे पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यामुळे आरोपी मध्येच गाडीतून स्कॉर्पिओ गाडीतून उतरून पळून गेलेले आहेत। आपल्यासोबत अंजलीताई दमानी आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, हा सगळा घटनाक्रम जो पाहिलेला आहे सीसीटीव्हीचा, यावरून काय नेमकं तुम्हाला वाटतं? नाही, मला याच्यातनं दोन गोष्टी वाटतात। एक म्हणजे पोलिसांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती खूप जास्त आहे आणि दुसरं म्हणजे चौकशी नीट होत नाहीये। पहिली इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे असं मी का म्हणते, कारण पोलीस मागून पण या गाडीचा फॉलो करत होते आणि पुढे देखील पोलीस उभे होते, तर तिथे मध्ये ही गाडी थांबून ते जे पळून गेले याचा अर्थ त्यांना कोणीतरी टिप ऑफ केलं होतं की पुढे पण पोलीस आहेत, तर तुम्ही मध्ये उतरून जा। आणि ते 6 जण होते, तर ते 6 जण पुन्हा कोण आहेत हा देखील विषय येतोय। पण आताच्या घटकेला आपल्याला जे सीसीटीव्ही फुटेजमधनं क्लिअरली दिसतंय की मागणं पोलीसची गाडी आहे, पुढे पोलीस आहेत, मध्ये उतरून जात आहेत, याचा अर्थ त्यांना पोलिसांचा टिप ऑफ मिळाला, म्हणून या 6च्या 6 जणांच्या मोबाईलमध्ये डेटा रिकव्हरी आपण माहितीये 2 महिने झाले फॉरेन्सिककडे पाठवून, अजून डेटा रिकव्हरी झालेली नाहीये। पण याच्यातनं या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की कोणाचा फोन आला, कोण कुठे उभे, ही माहिती कोणी दिली, मग त्या पोलिसांची इंटरोगेशन झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, पण होताना दिसत नाहीये। तुम्ही म्हणताय डेटा रिकव्हर झाला नाही 2 महिन्यापासून, फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत किंवा फॉरेन्सिक विभाग जे आहेत त्यावर देखील दबाव आहे असं म्हणा। 24 तासात कुठल्याही प्रकारचा डेटा मोबाईलमधून रिकव्हरी करता येतो, अगदी 4 लेअर 5 लेअर पर्यंत। काल मी देखील या अधिकाऱ्यांना विचारलं की 2 गोष्टी, एक म्हणजे तुम्ही तो डेटा रिकव्हरी करायला आणि किती वेळ, आणि डेटा रिकव्हरी सोडा, तुम्हाला सीडीआर मधनं कळतं की जो बड्या नेत्याचा फोन आला होता तो कोण बडा नेता आहे हे तर सीडीआर मधनं कळतं, मग ते तुम्ही सीडीआर जाहीर का नाही करत आहे? आणि एक गोष्ट म्हणजे जे मी म्हणते 19 जूनला जर सातपुडा बंगल्यामध्ये अवादा कंपनीच्या लोकांना बोलवलं होतं, तर त्यांच्याकडनं काय त्यांची स्टेटमेंट घेतली की नाही हे मी काल त्या अधिकाऱ्यांना विचारलंय, पण मॅडम आम्ही योग्य ती कारवाई करतोय, आम्ही योग्य ती कारवाई करतोय। प्रेशर प्रचंड आहे, त्याच्यावर काही डाऊटच नाहीये। पण आज कॅबिनेट बैठक सुद्धा आहे 11:30 वाजता, आणि या बैठकीमध्ये काही महत्वाचा निर्णय होईल असं वाटतंय। एवढे सगळे घोटाळे तुम्ही धनंजय मुंडेंचे बाहेर काढले, त्यांच्यावर आरोप आहेत, करुणा मुंडे यांचे पण आरोप आहेत, यानंतर तरी आज काही महत्वाच्या घडामोडी घडतील असं दिसतंय चित्र? मी पूर्णच्या पूर्ण 14 पानाचं पत्र सीएमना, मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना दिलंय, आणि असं असताना आता कॅबिनेटमध्ये याची चौकशी लावणं गरजेचं आहे। आणि काल रात्री सुद्धा आणि आज सकाळी सुद्धा मी देवेंद्र फडणवीस यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर अनेक डिटेल्स वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे पाठवले आहेत। मुख्यमंत्री जर योग्य कारवाई करणार असतील तर त्यांनी आज ही चौकशी लावली पाहिजे। नेमकं राज्य सरकारमध्ये सध्या सुरू काय आहे? कारण 2 मतप्रवाह वेगवेगळे दिसत आहेत, एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच उदय सामंत हे देखील नाराज असल्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे। त्यांच्या विभागातले जी कामं आहेत ती सुद्धा त्यांना विश्वासात केली जात नाहीत अशी पण माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या, तीर्थदर्शन योजना, लाडका भाऊ योजना आणि महिलांना पिंक ऑटो देणार होत्या, या सगळ्या योजना बंद केल्या जाणार आहेत असं पण बोललं जातं। नाही, आपण सगळ्याच गोष्टी बघतोय की यूज अँड थ्रो ही जी भाजपची पॉलिसी आहे ती खरंच होताना दिसतेय। कारण एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांच्या ठाण्यात आता भाजपच्या मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली आहे, त्यानंतर त्यांना अगदी आपत्ती प्लॅनिंग मधल्या ज्या कमिटीमधनं सुद्धा त्यांचं नाव वगळण्यात आलंय, आणि अनेक गोष्टी मग त्यांच्या योजना असो, त्यांचे जे त्यांनी ज्या योजना सुरू केल्या त्या देखील बंद केल्या आहेत। तर मला असं वाटतं त्यांना व्यवस्थित साईडलाईन करतायत, आणि कुठे अगदी मोठ्या प्रमाणावर गट्टी ही मुख्यमंत्र्यांची आणि अजित पवारांची होताना दिसतेय। तुम्ही म्हणता अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची गट्टी होते, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडतील असं वाटतंय? बरंच काही घडू शकेल, कारण आता सध्या आपण शिंदेचा चेहरा बघितला पडलेला दिसतोय आणि नाराज आहेत असं स्पष्ट दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरनं। पण जसं मी म्हणते की ही भाजपची यूज अँड थ्रो पॉलिसी आहे, ते एकदा नाही अनेक वेळा हे करून दाखवलेलं आहे त्यांनी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।